ज्यावेळेस दुकान चालू केलं आपण त्यावेळेस रोजचे 1 किलो पण भेळ जात नव्हती आपली. 3 खाटावरती आपण दुकान चालू केलं तर आज 50-55 कोट्यात बसाय. जर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये इथं भेळ खायला आला असाल किंवा तुम्ही कधी पार्सल नेली असेल तर तुमचे कॉलेजचे दिवस बेस्ट असणार आहेत. 14 वर्ष झाली 2012-13 सुरुवातीला आपलं एकदम छोटं होतं. म्हणजे हा जो माल तयार होता जे आपण भेळला पर्सन वापरतो ते सगळं आपल्या घरीच तयार होतं. माल एकदम रोजचे रोज तयार होतं. रोजचा आपल्याला 180 किलो माल लागतो तेवढंच माल तयार होतो. त्यामुळे चव आणि क्वालिटी सगळं टिकून राहतं. ज्यावेळेस दुकान चालू केलं आपण त्यावेळेस रोजचे 1 किलो पण भेळ जात नव्हती आपली. 5 वर्ष ना पण तोटा असं दुकान चालवलं. पण ही साखळी पद्धत एक दिवस यशस्वी होईन असं मला वाटलं होतं. ती झाली. या भेळचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये ही भेळ थोडीशी मॉडिफाय होते. म्हणजे आता याच्यामध्ये कैरी आहे किंवा कधी कधी काकडी असते तर असे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड होत असतात, कमी होत असतात, काहीतरी चालू असतं. आम्ही आगडतो आगडगावरून एवढं लांब आलाय, काय विशेष? वेळ काढण्यासाठी. काच भेळ खायला? हां मी करंजीत आहे, इथं निवासला कॉलेजला आहे. या ठिकाणी 2 वर्ष झाले येत असतो. या ठिकाणी भेळ एकदम अप्रतिम भेळ आहे. आम्ही खाण्यासाठी खूप लांबून येतो या ठिकाणी. मी आगडगावरून आलो आहे आणि मी तर कंटिन्यू येत असतो. कॉलेजला वगैरे इथंच आहे, कंटिन्यू इथंच येत असतो. क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण असतं. ज्या दिवसांमध्ये आपण कॉलेजला असतो त्या दिवसांमध्ये आपण इथं मित्रांसोबत येतो. फक्त टेस्ट नाही तर ती एक नॉस्टॅल्जिक आठवण आपल्यासोबत असते. तर नगरी माणूसला लगेचच फॉलो करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि इथे येण्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका.